वेलकम. तुम्हा सर्व मुलांचं स्वागत. आता आपल्याला पुढचा टॉपिक जो बघायचा आहे तो निवडणूक प्रक्रिया. याच्यामध्ये निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, बरोबर. प्रत्येक देशामध्ये निवडणुका घेतल्या जातात. आता निवडणुकीचं बघितलं आपण, भारतातील लोकशाही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका पार पाडत असते, बरोबर. आणि निवडणुका ह्या किती वर्षांना होतात? दर 5 वर्षांना निवडणुका होत असतात. आता निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाची कार्य कुठली कुठली आहेत, त्याची रचना कशा पद्धतीनं आहे आणि त्याची भूमिका कोणती, बरोबर, हे आपल्याला या लेसनमधून बघायचं आहे. आता निवडणूक प्रक्रियेची आयोगाची जी रचना आहे ती कशा पद्धतीने आहे, निवडणूक आयोग कसा निर्माण झालेला आहे, त्याविषयी सुरुवातीला बघायचं. म्हणजेच काय आहे निवडणूक आयोगाची रचना. आता निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयोग ह्याची रचना पाहत असताना भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण असतं? निवडणूक आयोग असतं. म्हणजे स्वतंत्र भारतानंतर ज्या निवडणुका सुरू झाल्या त्या निवडणुकामध्ये प्रत्येक दर 5 वर्षांनी ह्या निवडणुका होत असतात. मग ही जी निवडणूक प्रक्रिया आहे या निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग असतो. आणि या आयोगाची निर्मिती जी आहे ती भारतीय संविधानाच्या 324व्या कलमानुसार निवडणूक आयोग ह्या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली. ओके. आणि या यंत्रणेमध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि बाकीचे 2 हे निवडणूक आयुक्त असतात. आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ओके. थोडक्यात निवडणूक आयोगाची रचना बघा. भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग असतो. भारतीय संविधानाच्या 324व्या कलमानुसार निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये एक मुख्य आयुक्त असतात आणि बाकीचे अन्य 2 जे असतात ते निवडणूक आयुक्त असतात. आणि यांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते. ओके. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची नियुक्ती करण्यात आली होती. ह्याच्यावरती तुम्हाला रिकाम्या जागासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, बरोबर. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर कोण होते? सुकुमार सेन. ठीक आहे. म्हणजे निवडणूक आयोगाची रचना हा प्रश्न महत्त्वाचा आहे या टॉपिकवरती. ह्याच्यामध्ये भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या 324व्या कलमानुसार निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती करण्यात आली. आणि याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात व बाकीचे अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. आणि यांची नेमणूक जी आहे ती नेमणूक कोणाच्या मार्फत होते? राष्ट्रपतींच्या मार्फत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचं कामकाज जे आहे ते कशा पद्धतीनं चालतं. आता सुरुवातीला आपण रचना बघितली, कशा पद्धतीनं रचना केलेली आहे. निवडणूक ती या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती कशी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये कामकाज पाहण्यासाठी किती व्यक्ती असतात आणि त्यांची नेमणूक कोण करतं हे आपण बघितलं, बरोबर. त्याच्यानंतर पुढं बघायचं आहे आपल्याला निवडणूक आयोगाची कार्य. निवडणूक आयोगाचं कार्य काय आहे, बरोबर. तर निवडणूक आयोगाचं कार्य पाहत असताना सुरुवातीला मतदान याद्या तयार करणं सांगता येईल, बरोबर. कारण वयाची 21 वर्षावरून 18 वर्षावरती काय केलेलं आहे? भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा हक्क प्राप्त करून दिलेला आहे, बरोबर. त्यामुळं ज्या याद्या आहेत त्या याद्या अद्ययावत करणं, त्याच्यामध्ये नवीन नावं आहेत ते नवीन नावांचा समावेश करणं किंवा समाविष्ट करणं. आणि त्याच्यानंतर मतदान जे करणारे आहेत ते म्हणजेच कोण? मतदार. त्यांना ओळखपत्र देणं हे सगळं कशामध्ये येतं? मतदार याद्या तयार करण्यामध्ये येतं. ओके. म्हणजे जे मतदान करण्यास पात्र आहेत त्यांची नावं यादीमध्ये घालणं म्हणजेच नवीन याद्या अद्ययावत करणं, मतदारांचा नवीन समावेश करून घेणं, त्यांना ओळखपत्र देणं हे काम सांगता येईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर निवडणुकांचे वेळापत्रक तयार करणं, म्हणजे निवडणुका कोणत्या कोणत्या राज्यात घ्यायच्या
केव्हा घ्यायच्या, किती टप्प्यामध्ये घ्यायच्या हे अगोदर ठरवावं लागतं. का एकाच वेळी सगळीकडे निवडणुका एकाच दिवशी चालू होतात का? असं होत नाही, बरोबर. मग हे कोण ठरवणार? निवडणूक आयोग ठरवणार. म्हणजेच दुसरं निवडणूक आयोगाचं कार्य आपल्याला सांगता येईल निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणं. म्हणजेच त्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये केव्हा निवडणुका घ्यायच्या, किती टप्प्यामध्ये घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवत असतं. नेक्स्ट, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं. आता निवडणूक म्हटलं की अर्ज करावे लागतात. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष जे आहेत ते राजकीय पक्ष काय करत असतात? उमेदवारांना पक्षातून किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीस उभे करत असतात. तर त्यावेळी जे निवडणुकीसाठी उभे असणारी व्यक्ती असेल तर त्यांच्या अर्जाची काटेकोर छाननी करावी लागते, बरोबर. आणि ही जबाबदारी कोणाची असते? निवडणूक आयोगाची असते. त्याच्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देणं. ओके, आपल्या भारतामध्ये बहुपक्ष आहेत. सुरुवातीला स्वतंत्र भारतामध्ये काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. पुढच्या तिसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचंच आहे, कारण त्याला तुल्यबळ असा कुठलाही पक्ष नव्हता. त्याच्यानंतर अनेक पक्ष निर्माण झाले, बरोबर. म्हणजेच काय आहे? आपल्या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे, म्हणजे अनेक पक्ष आहेत आणि पक्षामध्ये फूट पडल्यानंतर त्यातूनही नवीन पक्ष निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, काँग्रेस या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. रेग्युलर आपण स्टडी करताना बघितलं अनेक पक्षामध्ये फूट पडते. विचार जर एकमेकांचे पटले नाहीत तर काय होते? पक्षामध्ये फूट पडते आणि त्याच्यातूनच एक नवीन पक्षाची निर्मिती होते, बरोबर. म्हणजेच ज्यावेळी नवीन पक्ष निर्माण होतात तर त्यांना एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची किंवा त्या पक्षाची मान्यता रद्द करायची, कॅन्सल करायची हा अधिकार सुद्धा कुणाला असतो? निवडणूक आयोगाला असतो. आणि आयोगच काय करत असतो? पक्षाला चिन्ह सुद्धा देत असतो. त्याच्यानंतर निवडणुकी संबंधीचे वाद असतात ते वाद सोडवणं. कारण एखाद्या मतदारसंघामध्ये जर मतभेद वाढले असतील, अगदी वाद जे आहेत ते निकोपाला गेले असतील तर त्या ठिकाणी पुन्हा त्या मतदारसंघामध्ये निवडणुका घ्याव्या लागतात. किंवा काही वेळा उमेदवाराची अपात्रता घोषित करणं हे काम सुद्धा कोणाला असतं? निवडणूक आयोगाला असतं. म्हणजेच निवडणूक आयोगाच्या कार्यामध्ये तुम्हाला सांगता येईल पहिलं मतदार याद्या तयार करणं, निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरविणं, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं, राजकीय पक्षांना मान्यता देणं आणि निवडणुका संबंधीचे जे वादविवाद आहेत ते वादविवाद सोडवणं आणि निवडणुका निपक्षपणानं पूर्ण करणं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निवडणूक आयोगाला पूर्ण कराव्या लागतात. ओके, म्हणजे निवडणूक आयोगाची कार्य थोडक्यात लक्षात आलं. आता निवडणुका घेत असताना आचारसंहिता लावली जाते, बरोबर. आचारसंहिता आता म्हणजे काय आणि आचारसंहितेचे फायदे, बरोबर. आचारसंहिता घेतल्यामुळं काय होतं? निवडणूक आली की आचारसंहिता लावली जाते. म्हणजेच काय? हे आचारसंहिता म्हणजेच काय आहे? भारतातील निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणामध्ये व्हाव्यात म्हणून आचारसंहिता लावली जाते, बरोबर. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये कुठलेही गैरप्रकार घडू नयेत याच्यासाठी. आणि निवडणुकीच्या वेळी प्रत्येकाला मत देत असताना वातावरण खुलं असलं पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय आहे? आचारसंहिता कशासाठी असते? तर भारतीय निवडणुका जास्तीत जास्त खुल्या वातावरणामध्ये आणि न्यायी वातावरणामध्ये होणं अपेक्षित असतं. आणि यासाठी निवडणूक आयोगाने एक स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यालाच काय म्हटलं जातं? आचारसंहिता असं म्हटलं जातं. कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत, न्याय वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात. मग यासाठी काही अटी घालाव्या लागतात, बरोबर. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? आचारसंहिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून काय केलेले आहेत? निवडणुकातील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक दशकापासून, बरं का. निवडणूक आयोगानं काय केलेलं? आपले सर्व अधिकार वापरून
निवडणुकीतील जो गैरप्रकार आहे तो गैरप्रकार थांबवण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आचारसंहिता ही सगळ्यांच्यासाठी असते, ओके, शासनासाठी सुद्धा असते. त्याच्यानंतर जो मतदान करणार आहे त्यासाठी सुद्धा, राजकीय पक्षांच्यासाठी सुद्धा. म्हणजेच काय आहे, आचारसंहिता सगळ्यांच्यासाठीच असते, शासनाला सुद्धा त्याचा भंग करता येत नाही. ओके. आणि आचारसंहिता ही निवडणुकीच्या काही काळ, निवडणुका पूर्ण होईपर्यंत लागू असते. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीतून निवडणुकांना हिंसक वळण लागू नये यासाठी निवडणूक आचारसंहिता पाळली जाते. ओके. म्हणजे निवडणूक आचारसंहिता म्हणजे थोडक्यात काय सांगता आलं पाहिजे, टिपा लिहा, ह्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. न्याय आणि खुल्या वातावरणामध्ये निवडणुका पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं काही उपाययोजना ज्या अनेक शतकापासून राबवलेल्या आहेत त्याला आचारसंहिता असं म्हटलं जातं. आचारसंहितेचा भंग कुणालाही करता येत नाही, मग ते शासन असो, राजकीय पक्ष असोत किंवा समाजातील प्रत्येक घटक असो. ओके. म्हणजे आचारसंहितेचा भंग कुणालाही करता येत नाही. आचारसंहिता ही निवडणुकीच्या काही काळ, निवडणुकीच्या दरम्यान म्हणजेच निकाल लागेपर्यंत आचारसंहिता पाळली जाते. आणि याच्यामधून गुन्हेगारी प्रवृत्ती जी वाढीस लागलेली आहे त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला हिंसक वळण लागू नये यासाठी आचारसंहिता पाळणं हे शासनानं सक्त केलेलं आहे. ओके. ह्याचा जर भंग केला तर मग ते राजकीय पक्ष असोत किंवा शासन सुद्धा असो, कारवाई होऊ शकते. लक्षात आलं? त्याच्यानंतर आपल्याला बघायचं राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की राजकीय पक्ष म्हणजेच निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपले शासन स्थापन करण्यासाठी जो लोकांचा गट असतो त्याला राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. ओके. राजकीय पक्ष कशाला म्हटलं जातं तर राजकीय पक्ष म्हणजेच काय आहे, निवडणूक लढवल्यानंतर लढवत असताना ती जिंकली पाहिजे आणि जिंकल्यानंतर सत्ता मिळते, ती सत्ता मिळवून आपलं शासन स्थापन करणं, शासन स्थापन करत असताना जो लोकांचा गट असतो त्याला राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. बरोबर. आणि राजकीय पक्षाचा महत्त्वाचा हेतू जो आहे तो निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं हा असतो बरं का. ओके. त्यातला पहिला मुद्दा काय सांगायचा आहे किंवा काय सांगता येईल, राजकीय पक्षाचा मुख्य हेतू म्हणजेच काय आहे, निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं. त्याच्यानंतर राजकीय पक्ष काही धोरणं, काही सामाजिक समस्या असतील, काही सामाजिक विचार असतील यांचा पुरस्कार करणारा असतो. तर समाजामध्ये अनेक अडीअडचणी असतात, बरोबर. तर त्या सोडवण्यासाठी राजकीय पक्ष काय करतात, जी समाजाची काही धोरणं आहेत, काही समस्या असतील, काही विचार असतील ते कुणापर्यंत पोचवतात, सरकारपर्यंत पोचवण्याचं काम केलं जातं. म्हणजेच राजकीय पक्ष हा समाज आणि सरकार यांच्यामधला महत्त्वाचा असा दुवा आहे. समाजाच्या काही अडीअडचणी असतील, त्यांचे काही समस्या असतील, त्यांचे काही मागण्या असतील त्या शासनापर्यंत पोचवणं आणि शासनाची जी ध्येय धोरणं असतील जेणेकरून समाज आपला सुधारावा, समाजापर्यंत पोचवण्यासाठी जी काही ध्येय धोरणं आहेत ती शासनाची ध्येय धोरणं समाजापर्यंत पोचवणं. ओके. हे काम कोण करत असतं, राजकीय पक्ष करत असतात. म्हणून राजकीय पक्षांना शासन आणि समाज यांच्यामधला दुवा असं म्हटलं जातं. म्हणजे राजकीय पक्षाचा महत्त्वाचा हेतू निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला सांगता येतील, समाजाची काही धोरणं असतात, काही समस्या असतात, काही विचार असतात, ते विचार शासनापर्यंत मांडणं. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काही कार्यक्रमांची आखणी करणं, कारण आता निवडणूक म्हटलं की समाजासाठी काहीतरी काम करावं लागतं, बरोबर. काम केलं तरच लोकांचं मत मिळतं. म्हणजेच काय आहे, सत्ता प्रस्थापित करायची असेल तर काही कार्यक्रमांची आखणी करणं, त्याची अंमलबजावणी करणं, सरकार स्थापन करून देशाचा राज्यकारभार करत असतात. सरकार काय करतं, स्थापन करून, राजकीय पक्ष सरकार स्थापन करून त्यातून देशाचा राज्यकारभार करायचा असतो आणि राजकीय पक्ष
शासन आणि जनता ह्यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतं. मग असे बघितलं म्हणजे लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणं आणि शासनाची काही ध्येय धोरणं असतील ती ध्येय धोरणं सामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवणं हे काम राजकीय पक्षांचं असतं. म्हणून राजकीय पक्ष समाज आणि शासन या दोन्हींच्या मधला महत्त्वाचा असा काय आहे दुवा आहे. त्यानंतर भारताच्या पक्षपद्धतीच्या स्वरूपामध्ये होत गेलेला बदल. बरोबर, भारताची जी पक्षपद्धती आहेत, भारतात बहुपक्ष पद्धत आहे. बरोबर, मग ह्या पक्षपद्धतीमध्ये होत गेलेला बदल कोणकोणता बदल आहे तर स्वातंत्र्य भारतामध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. प्रबळ म्हणजेच काय आहे की काँग्रेस पक्षाला तोड देणारा असा कुठलाही दुसरा राजकीय पक्ष नव्हता. केव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा एक काय होता प्रबळ पक्ष होता. भारतातील राजकारणावरती त्याची काय होती पकड होती. म्हणजेच काय आहे दुसरा तोडीस असा कुठलाही पक्ष नव्हता. त्यामुळं काँग्रेस या पक्षाचीच काय होती राजकारणावरती पकड होती. म्हणजे त्याचा कुणीही हात त्या पक्षाचा कुणीही हात धरू शकत नव्हतं एकंदरीत. लक्षात आलं. पण नंतर काय झालं 1977 नंतर राजकारणामध्ये अनेक बदल झाले. जी घराणेशाही होती म्हणतो ना आपण घराणेशाही पूर्वी, पण आता तशी नाही आहे. बरोबर, म्हणजेच त्याला 1977 नंतर काय झालं एक प्रबळ पक्ष पद्धतीला बाकीचे जे छोटे मोठे पक्ष होते प्रबळ पक्ष हा काँग्रेस होता. काँग्रेसला तोड देणारा असा दुसरा मोठा पक्ष काँग्रेस इतका कुठलाही नव्हता. पण बाकी जे छोटे मोठे पक्ष होते त्या सगळ्यांनी काय केलं एकत्र येऊन काँग्रेस पक्षाला आव्हान दिलं. केव्हा 1977 नंतर. म्हणजेच काय आहे हा जो एक प्रबळ पक्ष आहे त्या प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये बाकीच्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांनी काय केलं आव्हान दिलं. आणि हे आव्हान काँग्रेसोत्तर इतर पक्ष होते त्या पक्षाने दिलेलं आहे. आणि 1989 नंतर एकाच पक्षाचं राजकारणातील वर्चस्व जे आहे ते वर्चस्व संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एकाच पक्षाचं वर्चस्व राजकारणामध्ये होतं. म्हणजेच काय आहे काँग्रेसची पकड होती. बरोबर, कारण काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. त्याला तोड देणारा असा दुसरा कुठलाही पक्ष अस्तित्वात नव्हता. म्हणूनच काय होतं राजकारणामध्ये एकाच पक्षाचं वर्चस्व होतं. पण 1977 नंतर काय झालं बदल झाला. त्याच्यामध्ये काय झालं बाकीचे जे पक्ष होते ते पक्ष एकत्र आले आणि या पक्षांनी काय केलं त्यालाच म्हटलं जातं आघाडी सरकार. बरोबर, आणि या पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसला काय केलं प्रत्युत्तर देण्यासाठी हे सगळे संघटित पक्ष झाले. आणि त्याच्यानंतर 1989 नंतर एकाच पक्षाचं राजकारणामध्ये असणारं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व काय झालं संपुष्टात आलेलं आहे. म्हणजे हे पक्ष पद्धतीमध्ये भारताच्या पक्ष पद्धतीमध्ये झालेला बदल आहे. ओके, त्यामध्ये 3-4 पॉईंट तुम्हाला सांगता आले पाहिजेत. म्हणजे या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग म्हणजे काय, निवडणूक आयोगाची रचना कशा पद्धतीने झाली, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते रिकाम्या जागासाठी सुकुमार सेन. ओके, निवडणूक आयोगाची कार्य कुठली कुठली चालतात त्याच्यामध्ये निवडणुकीच्या याद्या तयार करण्यापासून ओके मतदान याद्या तयार करणं, त्याच्यानंतर पक्षाला मान्यता देणं, नेक्स्ट मतमोजणी करणं, निकाल लावणं येतं, त्यामध्ये वादविवाद आहे ते वादविवाद मिटवणं, निवडणुका कुठल्या राज्यामध्ये कधी केव्हा किती टप्प्यामध्ये पूर्ण करायच्या ह्याचं नियोजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या कार्यामध्ये येतं. कार्य मीन्स काम, निवडणूक आयोगाचं काम. ओके, आणि ह्याच्यामध्ये आचारसंहिता म्हणजे काय टिपाले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडणुका न्याय आणि खुल्या वातावरणामध्ये पूर्ण होण्यासाठी अनेक शतकापासून निवडणूक आयोगानं काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांनाच आचारसंहिता असं म्हटलं जातं. आचारसंहितेचा भंग कुणीही करू शकत नाही, मग शासन असेल, राजकीय पक्ष असतील किंवा समाजातील कुठलाही घटक असेल. बरोबर, त्याच्यानंतर
आचारसंहिता ही निवडणुकीच्या पूर्वी चालू होते बरं का, निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकानंतर आणि निवडणुका झाल्यानंतर सुद्धा काही काळ आचारसंहिता चालू असते. कुठलाही निवडणुकीमध्ये गैरप्रकार होऊ नये याच्यासाठी ह्या काही नियम निवडणूक आयोगानं घातलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न लक्षात आलं. राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये, त्यामध्ये सत्ता स्थापन करणे, बरोबर, वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी करणं, राजकीय पक्ष, समाज आणि शासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असतो, हे त्याच्यामध्ये उत्तर लिहिता आलं पाहिजे. हे जे 4-5 प्रश्न जे आहेत ते 4-5 प्रश्न महत्त्वाचे आहेत. ओके. आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतात. हा रिकाम्या जागासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे रिकाम्या जागासाठी 2 प्रश्न ह्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं आणि स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? ठीक आहे, इथंपर्यंत लक्षात ठेवा. आता पुढचा जो टॉपिक बघायचा आहे तो आपल्याला पर्यावरण चळवळीचे कार्य. आता पर्यावरण चळवळ म्हणजे काय? आता पर्यावरण हा विषय आपण सायन्समधून अभ्यासतोय, बरोबर. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला पर्यावरण चळवळ, ह्याच्यामध्ये सामाजिक चळवळ येते. ओके, सामाजिक आणि राजकीय चळवळी ह्याच्यामध्ये पर्यावरण चळवळ येते. तर ह्याच्यामध्ये सामाजिक चळवळी कोणकोणत्या, राजकीय चळवळी कोणकोणत्या, चळवळी करण्यापाठीमागचा हेतू काय आहे, चळवळ कशाला म्हटलं जातं, बरोबर, आणि त्याचा काय उद्देश असतो, लोकांना एकत्र संघटित करून एखाद्या मुद्द्यावरती जेव्हा लोक रस्त्यावरती उतरतात, काही वेळा संप केला जातो, त्याला चळवळ असं म्हटलं जातं, बरोबर. मग अनेक चळवळी आहे. शेतकऱ्यांची चळवळ तुम्ही बघितलाय, आदिवासींची चळवळ आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्त्रियांच्यासाठी चळवळी झाल्या, कामगारांच्या चळवळी आहेत, ग्राहक चळवळ आहे, पर्यावरण चळवळ आहे, असे वेगवेगळ्या चळवळी आपल्याला सांगता येतील. चळवळ म्हणजेच काय? तर एकंदरीत ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन शासनाकडे जेव्हा एखादी समस्या मांडली जाते त्याला चळवळ असं म्हटलं जातं, बरोबर. आणि चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज सुद्धा असते, कारण खंबीर नेतृत्व जर नसेल तर चळवळ सक्सेस होऊ शकत नाही आहे, बरोबर. मग त्यासाठी आदिवासींनी पण चळवळी केल्या, आपण 9वी मध्ये पण बघितलं, 8वी मध्ये पण बघितलं, बरोबर. आदिवासींनी चळवळी कशासाठी केल्या होत्या? तर जंगलामध्ये मिळणारी जी संपत्ती आहे, मग ते औषधी वनस्पती असतील किंवा काही फळं असतील, मध असेल, बरोबर. आदिवासी लोकांचा जो उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह जंगलामधून मिळणारी जी संपत्ती आहे त्याच्यावरतीच होत असतो. मग हा इंग्रजांनीच काय केलं होतं? आदिवासींच्या जंगलावरती त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला मान्यता दिलेली नव्हती, आपण बघितलं. पण जर जंगलातील लोकांना म्हणजेच आदिवासी लोकांना जर तिथं मिळणारी जी साधन संपत्ती आहे त्याचीच जर मुभा दिली नसेल तर त्या लोकांनी आपला उदरनिर्वाह करायचा कसा? कारण तिथं जंगलात शेती होऊ शकत नाही आहे, बरोबर. तिथं जे काही मिळतं म्हणजे वनौषधी असतील, काही मध असेल, काही फळं असतील, त्याच्यावरतीच लोकांचा उदरनिर्वाह चालतो. आणि याच्यासाठी आदिवासींनी काय केली? चळवळ केली. त्यालाच आदिवासी चळवळ असं म्हटलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्यावरती सुद्धा अन्याय व्हायला लागल्यावर शेतकऱ्यांनी चळवळ उभी केली. त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या चळवळीमधून मांडल्या गेल्या. आपण बघितलं, 8वी मध्ये बघितलं, 9वी मध्ये पण बघितलेलं आहे, बरोबर. इंग्रजांनीच काय केलं होतं? शेतकऱ्यांना शेतामध्ये पीक पिकवण्याच्या ऐवजी नीळ पिकवण्यासाठी सक्ती केली होती, बरोबर. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा शेतामध्ये काय पिको अगर न पिको, दुष्काळ असो दे, ओला असो, कोरडा दुष्काळ असो, शेतसारा जो आहे तो शेतसारा दिलाच पाहिजे अशी सक्ती केलेली. त्यामुळं शेतकरी संघटित झाले आणि काय झाली? त्याच्यावरती चळवळ उभी केली. कामगारांनी सुद्धा चळवळी केल्या, कामगारांच्यावरती सुद्धा अन्याय होतो, बरोबर. तर त्यावेळी त्यांना दाद मागण्यासाठी कामगारांची सुद्धा चळवळ आहे. स्त्रियांच्या सुद्धा चळवळी आहेत. त्याचा पुढाकार आहे रमाबाई रानडे असतील, राजाराम मोहन राय असतील, ज्योतिराव फुले असतील, बरोबर, यांनी घेतलेला आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या चळवळी आहेत ह्याच्या माध्यमातून काय होतं? न्याय मिळू शकतो. आपल्या अडचणी ज्या आहेत त्या आपण सरकारपर्यंत पोचवू शकतो. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची आवश्यकता असते, बरोबर. म्हणजेच काय आहे? चळवळींचं कार्य. याच्यामध्ये पर्यावरण चळवळ सुद्धा आहे, बरं का.
मग पर्यावरणाची चळवळ का, तर आता आपण बघतो होणारा पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, बरोबर. आणि हा कुठंतरी थांबला पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीला म्हणण्यापेक्षा आपल्यालाच काय होतं, अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मग आपण एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकानं काय केलं पाहिजे, पर्यावरणाचं असेल निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे, बरोबर. मग हा जो पर्यावरणाचा होणारा जो ऱ्हास आहे तो आजच्या काळामधील राष्ट्रीय सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुद्धा खूप मोठी गंभीर अशी समस्या आहे. आणि हा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक चळवळी आज सुद्धा सक्रिय आहेत. आणि याच्यामधून जैवविविधता जी आहे, मग निसर्गामध्ये असणारी वनस्पतीसृष्टी असेल, प्राणीसृष्टी असेल, बरोबर, ह्या सगळ्यांचा जैवविविधतेमध्ये समावेश होतो. मग जैवविविधतेचं संरक्षण करणं, पाण्याचे विविध स्रोत आहेत त्या स्रोतांचं जतन करणं, त्याचबरोबर जंगलांचं आवरण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये होणारी जंगलतोड आहे ती थांबवणं, नद्यांचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते नद्यांचं प्रदूषण थांबवणं आणि हरित पट्ट्यांचं संरक्षण करणं, ह्या गोष्टी पर्यावरण चळवळीमध्ये येतात, बरोबर. इत्यादी विषय घेऊन गेली अनेक वर्ष पर्यावरण चळवळ, संरक्षण चळवळ संघर्ष अनेक चळवळी ज्या आहेत पर्यावरणाविषयी संघर्ष करत आहेत. ओके, म्हणजे होणारा जो पर्यावरणाचा ऱ्हास आहे तो पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी ह्या चळवळी कार्य करत आहेत. त्यामध्ये लोकशाहीमध्ये चळवळींना महत्त्व असतं, बरोबर. कारण एखादी समस्या जर मांडायची असेल तर एक व्यक्ती मांडून त्या समस्येवरती मार्ग निघत नाही आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, लोकांनी संघटित झालं पाहिजे. म्हणजेच काय झालं, संघटित होऊन जर समस्या मांडल्या तर त्याच्यावर कुठं सरकार विचार करायला तयार होतो. एका व्यक्तीनं जर समस्या मांडली तर एका व्यक्तीवरती कधीही विचार विनिमय होऊ शकत नाही आहे. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असतं. कारण अशा चळवळीमधून अनेक सार्वजनिक प्रश्न असतील ते सार्वजनिक प्रश्न चर्चेमध्ये आणता येतात, शासनाच्या निदर्शनास आणून देता येतात आणि शासनाला त्या सार्वजनिक प्रश्नांची मग दखल घ्यावी लागते. जेव्हा एकत्र लोक संघटित होऊन ती समस्या मांडत असतात त्यावेळी शासनाला मग काय करावे लागते, त्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते. चळवळीत नेते असतील, कार्यकर्ते असतील, शासनाला आणि त्या प्रश्नांच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती त्यांचा पाठपुरावा करत असतात, बरोबर. म्हणजे ज्या काही समस्या आपल्याला शासनाला मांडायच्या आहेत त्या समस्यांचा पाठपुरावा करण्याचं कार्य चळवळीतील नेते असतील किंवा काही राजकीय कार्यकर्ते असतील ते पाठपुरावा करत असतात. धोरण आखत असताना म्हणजे शासन जेव्हा धोरण आखतं समस्या निवारण्यासाठी शासनानं जेव्हा प्रयत्नाची पावले उचलली जातात तेव्हा म्हणजेच धोरण आखताना अशा माहितीचा, जी माहिती शासनापर्यंत पोहोचवलेली आहे अशा माहितीचा उपयोग धोरण आखताना शासनाला होत असतो. शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या केल्या जातात. काही काही वेळा धोरणं आखल्यानंतर सुद्धा लोकांना ती मान्य नसतात. उदाहरणार्थ आता आपण बघितलं कोविडचा सामना प्रत्येकजण आपण 8-9 महिने झालं करत आहोत. आता सध्याचा जर प्रश्न बघितलं तर जे वीज बिल आहे सगळ्यांनाच अगदी माहिती आहे, दररोज आपण बघतो ते, बरोबर. कारण त्या काळामध्ये सगळेच व्यवसाय असतील, उद्योगधंदे असतील, नोकरी सगळीच लोक जिथल्या तिथं सगळी ठप्प होती. त्यामुळं जी वीज आहे ती वीज माफ व्हावी यासाठी आता आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, बरोबर. मग हे आंदोलन जेव्हा सगळी लोक एकत्र येतील, आंदोलनाला उभं राहतील, तेव्हा काय होतं, त्याच्यावरती विचारविनिमय होऊ शकते. म्हणजेच काय आहे, लोकशाहीमधील चळवळींना खंबीर नेतृत्वाची गरज असते. चळवळीमधून अनेक प्रश्न चर्चेत आणतात किंवा समाजाचे प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देता येतात. आणि अशा वेळी मग काय केलं जातं, सार्वजनिक प्रश्नांची शासनाला दखल घ्यावी लागते. आणि त्यावेळी दखल घेत असताना जी काही धोरणं आखायची आहे त्या धोरणं आखत असताना जे काही पाठपुरावा करण्याचं जे कार्य आहे ते चळवळीमधील काही प्रमुख नेते असतील किंवा काही कार्यकर्ते असतील ते आवश्यक त्या माहितीचा पाठपुरावा करत असतात. आणि
लोकशाहीतील हा एक महत्त्वाचा हक्क आहे, परंतु तो संयमानं आणि जबाबदारीनं वापरावा लागतो. बरोबर, म्हणजे चळवळीला हिंसक वळण कुठंही लागू नये याची दक्षता घ्यावी लागते. ओके, त्याच्यानंतर पुढं आपल्याला बघितलेलं आहे, पुढं बघायचं आहे ग्राहक चळवळ अस्तित्वात का आल्या. बरोबर, ग्राहक चळवळ कायदा अस्तित्वात आला, का अस्तित्वात आला तो आपल्याला बघायचा आहे. ग्राहक म्हणजेच काय आहे, समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहकच असतो बरं का. बरोबर, म्हणजे इसवी सन 1986 साली काय झालं, ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि तेव्हाच भारतामध्ये ग्राहक चळवळीला सुरुवात झाली, उदय झाला. बरोबर, आणि त्यातून ग्राहक चळवळीचं स्वरूप अतिशय व्यापक बनलं, कारण ग्राहकांची होणारी जी फसवणूक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, म्हणून काय आलं, ग्राहक चळवळ कायदा अस्तित्वात आला. ओके, कारण समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये किंवा समाजव्यवस्थेमध्ये जे बदल होतात, जी स्थित्यंतरे घडत असतात, त्या बदलांच्यामुळं ग्राहकांच्यावरती काय होतो, मोठा परिणाम होत असतो आणि त्यामुळं ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातले काही एक्झाम्पल सांगता येतील, भेसळ वस्तू असतील, वस्तूंची वाजवी किंमत म्हणजे जी वाढीव किंमत जी आहे ती वाढीव किंमत असेल, किंवा वजन मापातील लोकांची होणारी फसवणूक असेल. बरोबर, इत्यादी आपल्याला काही एक्झाम्पल सांगता येतील. आणि अशा फसवणुकीमधून ग्राहकांचं संरक्षण व्हावं म्हणून काय झालेलं आहे, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली 1986 मध्ये. ओके, म्हणजेच इसवी सन 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि या ग्राहक संरक्षण कायद्यामधूनच ग्राहक चळवळीचा उदय झालेला आहे. समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो, तुम्ही असाल, मी असेल, कुणीही असेल. बरोबर, प्रत्येक व्यक्ती ही काय असते, ग्राहक असते. आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्याचबरोबर समाजव्यवस्थेमध्ये जे होणारे बदल आहे त्या बदलांच्यामुळं ग्राहकांच्यावरती मोठा परिणाम होत असतो. त्यामुळं ग्राहकांची काय होते, पिळवणूक होते. ग्राहकांना वेगवेगळ्या अडचणींना, वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामधून ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असते. बरोबर, कुठलीही एवढ वस्तू तुम्ही घ्यायला गेलात तर प्रत्येकामधून ग्राहकाची फसवणूक केली जाते. मग ही कुठंतरी थांबली पाहिजे. ग्राहकाला काय केलं जातं, त्याला आपला अधिकार प्राप्त झाला पाहिजे, त्याला आपला अधिकार वापरता आला पाहिजे. म्हणून काय झालेलं आहे, ग्राहक चळवळ अस्तित्वात आलेली आहे. ह्याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात सुरुवात झालेली आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला चळवळी कुठल्या कुठल्या आहेत, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते, लोकशाहीमध्ये चळवळीला का महत्त्व असतं, त्याच्यानंतर चळवळीचे प्रकार विचारलं तर वेगवेगळे प्रकार आहेत, ते वेगवेगळे प्रकार सांगता आले पाहिजेत. ओके, काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न थोडक्यात आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये रिकाम्या जागासाठी शेतकरी चळवळीची मुख्य मागणी कुठली असते, तर शेतमाल जो आहे तो शेतमालाला योग्य भाव मिळावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असते. ह्याला रिकाम्या जागासाठी प्रश्न येतो. ओके, आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी जी क्रांती घडली त्या क्रांतीला हरित क्रांती असं म्हटलं जातं. ओके, आणि वन जमिनीवरती लागवड करण्याचा अधिकार हा आदिवासींना मिळावा हा पण रिकाम्या जागासाठी प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे काही रिकाम्या जागासाठी प्रश्न आहेत. त्याच्यानंतर चळवळी, आदिवासी चळवळ विचारली तर त्याच्यावरती टिपा लिहा, प्रश्न लिहिता आला पाहिजे. वेगवेगळे आदिवासी आहेत त्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला देता आलं पाहिजे. आदिवासींनी चळवळ का उभी केली हे पहिला सांगा. त्यामध्ये कुठले कुठले आदिवासींची नावं, महाराष्ट्रामधील असलेले कोळी असतील, भिल्ल, रामोशी ह्या आदिवासी जमाती आहेत. बरोबर, ओडिशामध्ये गोंड ही जात आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये संधाळ ही आदिवासी जमात आहे आणि मुंडा ही पण बिहारमधील जमात आहे. ह्या
आदिवासींनी एकत्र येऊन काय केलं, चळवळ उभी केली. ओके, त्यांना न्याय मिळावा, आपल्याला न्याय मिळावा यासाठी काय झालं, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे जे आदिवासी आहेत त्यांनी एकत्र येऊन चळवळ उभी केली. हे त्याच्यामध्ये लिहा. त्याच्यानंतर भारतातील शेतकरी चळवळ उभी करण्यापाठीमागचा उद्देश जो आहे तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरती महत्त्वाचे जे प्रश्न आहे, ती चळवळ म्हणजे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते, हा एक महत्त्वाचा आहे. ग्राहक चळवळ म्हणजे काय आणि हा कायदा कधीपासून लागू झाला आणि त्याच्यातूनच ग्राहक चळवळीची काय झालेली आहे, ग्राहक चळवळीचा उदय झालेला आहे. ओके, हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राजकीय पक्षामध्ये पक्षाचं महत्त्वाचं कार्य काय असतं, पक्ष स्थापन करण्यापाठीमागं काय उद्देश असतो. ओके, पक्ष, भारताच्या पक्ष पद्धतीमध्ये झालेला बदल कुठला आहे, तो बदल लिहा. त्याच्यानंतर धडा दुसरा म्हणजेच निवडणूक प्रक्रिया. त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेची रचना. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, सुकुमार सेन. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट, 1 मार्कासाठी. निवडणूक आयोगाची कार्य 2 मार्कासाठी विचारली तर 4-5 कार्य आहेत. ती कार्य लिहित असताना प्रत्येकामध्ये किमान एक मुद्दा लिहा. फक्त मतदान याद्या तयार करणं, राजकीय पक्षांना मान्यता देणं, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणं असं फक्त मुद्दे न लिहिता प्रत्येक मुद्द्यामध्ये किमान 1-2 मुद्दे त्यामध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळून जातात. ठीक आहे. टिपा लिहा. यासाठी आचारसंहिता म्हणजे काय, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ओके, हे थोडक्यात पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मतपेटी आणि EVM मशीनपर्यंतचा प्रवास, ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकेल. म्हणजे पूर्वी ज्या निवडणुका घेतल्या जात होत्या त्या पहिल्या मतपेटीमध्ये चिठ्ठीवरती लिहून टाकलं जायचं, त्याला मतपेटी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर EVM मशीनचा जो आता जे इलेक्ट्रिक मशीननं निवडणुका होतात, ओके, ह्याच्यावरती जर टिपा लिहा तर प्रश्न आला तर त्याच्यावरती सुद्धा लिहिता आला पाहिजे. थँक्यू.